हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची वर्षा निवासस्थानी 1.5 तास बैठक। 2 ते 3 दिवसात महायुतीचं जागावाटप जाहीर होणार, सुनील तटकरेंची माहिती। खासदार सुजय विखे आणि आमदार राम शिंदेंमधील वाद मिटवण्यासाठी फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक। रात्री 8:30 वाजता बैठक। मंत्री राधाकृष्ण विखे बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। बारामती लोकसभेसंदर्भात हर्षवर्धन पाटील यांची 9 वाजता फडणवीसांसोबत बैठक। देवेंद्र फडणवीस बारामती लोकसभेचा आढावा घेणार। बैठकीसाठी अजित पवार उपस्थित असण्याची शक्यता। महादेव जानकर महायुतीतच, महायुतीकडून रासपला लोकसभेची 1 जागा। महादेव जानकर परभणी लोकसभेतून निवडणूक लढवण्याची शक्यता। शरद पवारांना धक्का, पवारांनी जानकरांना दिली होती माढा लोकसभेची ऑफर, तर शरद पवारांचे आभार, मात्र मी महायुतीसोबत कायम, महादेव जानकरांची प्रतिक्रिया। विदर्भात काँग्रेसला धक्का, आमदार राजू पारवेंचा शिवसेनेत प्रवेश, रामटेकमधून लोकसभा लढणार। तर देवगिरीवर पार पडली अजित पवार गटाची बैठक। अजित पवार गटाचा 7 जागांचा आग्रह, बारामती, शिरूर, रायगडसह सातारा, धाराशिव, परभणी आणि गडचिरोलीचीही मागणी। 3 दिवसांनंतर उदयनराजेंची अमित शहांसोबत दिल्लीत रात्री उशिरा बैठक। उमेदवारीबद्दल प्रतिक्रिया देण्यास उदयनराजेंचा नकार। अजित पवार गटाचा साताऱ्यावर दावा, उदयनराजे घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार असतील तर अजित पवार गट उमेदवारी देण्यास तयार, सूत्रांची माहिती। दिल्लीत भेटीसाठी उदयनराजेंना वेटिंगला ठेवणं हा छत्रपतींचा अपमान, उदयनराजेंनी याचा विचार करावा, संजय राऊतांची भाजपच्या भूमिकेवर टीका। प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा करणं दुर्दैवी, वंचितला 4 जागांचा प्रस्ताव कायम, ते त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अखेर बारामती लोकसभेत महायुती धर्मात कलहाची सुरुवात, शिंदेचे नेते विजय शिवतारे अपक्ष अर्ज भरणार, पवार नावाची झुंडशाही संपवण्यासाठी भूमिका घेतल्याचा शिवतारेंचा दावा। तर आम्ही युती धर्म पाळणार, मात्र स्वतंत्र भूमिका घेण्यापासून कुणाला थांबवू शकत नाही, शिवतारेंबद्दल शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं विधान, कारवाईबाबत मात्र स्पष्ट बोलण्यास नकार। मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त असल्याशिवाय शिवतारे बोलू शकत नाहीत, सत्तेतील व्यक्तीचा शिवतारेंवर वरदहस्त असू शकतो, अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचा दावा। एका राक्षसाला संपवण्यासाठी दुसरा राक्षस उभा करायला नको, दोन्ही पवारांना शिवतारेंकडून राक्षसाची उपमा। अमरावतीमधून बच्चू कडू उमेदवार देणार, नवनीत राणांचा पराभव करणार, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।